क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। तुका म्हणे इहा लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धूर भरुनी राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, वर्णव रघुवर विमल जसु जोदायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरऊ क्लेश विकार, नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर, मस्तक हे मस्तक हे मस्तक हे
क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त स्थळी मेंढका या नगरीमध्ये गेल्या 38 वर्षापासून वैकुंठवासी श्री संत महंत हरिभक्त परायण नारायण महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राची संगीतमय कथा प्रवक्ते आपल्याच गावाचे भूमिपुत्र असणारे हरिभक्त परायण श्री शिवचरण खंडोजी पाटील पारडकर यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत आहात। संपूर्ण या सप्ताह कमिटीचे मार्गदर्शक असणारे मार्गदर्शक हरिभक्त परायण श्री पंढरीनाथ महाराज पंढरपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असा हा नामयज्ञ सोहळा चालू आहे। मोक्षवासी श्री 108 महंत गुरुवर्य गंभीरवन महाराज कोलंबीकर यांच्या कृपा आशीर्वादाने सकल साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुनीत झालेली आपली मेंढका ही नगरी आणि आपल्या गावामध्ये सुंदर असा हा नामयज्ञ सोहळा चालू आहे। या सप्ताहाकरता बाहेरून आलेली सर्व गायक वादक मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते। त्यामध्ये प्रामुख्याने आमचे वैभव दादा आहेत, सुंदर असा मृदंग वाजवतात। त्याचबरोबर आमचे गंगाधर काका आहेत, सुंदर असं गायन करतात। त्याचबरोबर साहेबराव दादा इथलेच का साळवाडी गेले होते ना मी, साळवाडी येथील भजनी मंडळे सगळे भजनी मंडळ बाबा होनाजी महाराज साळवाडीकर विनेकरी बाबा आहेत, वयोवृद्ध तपोवृद्ध आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होते। आमचे चोपदार बाबा आहेत, त्याचबरोबर गावातली सगळी भजनी मंडळ, गावातले काही बाहेर गावून आलेले काही, त्याचबरोबर आमचा विश्वा सारं जग ज्याच्यामध्ये सामावले असा विश्वाभाऊ आहे। सुंदर गायन आहे, अगदी गोड नियोजन आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे। प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा एवढा समाज या ठिकाणी जमा झाला त्याबद्दल सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते। पुनश्च एकदा आपल्या गावातून ज्यांनी आपल्या मंदिराजवळ कथेचं आयोजन केलं, गावकरी मंडळींना एक नया पैसा न घेता मोफतमध्ये कथा जे ऐकवत आहेत आमचे शिवचरण महाराज, त्यांनाही मी साधुवाद देते, धन्यवाद देते। आणि खरं सांगायचं मंडळी, कथा करायची म्हणजे आहे ना, आज कथाकारांचे भाव वाढले, फार वाढले, साधे नाही राहिले। कथा करायची, कथाकारांना बोलवायचं म्हणजे किती द्यावं लागतं हे तुम्हाला माहिती, कारण तुम्ही दिलेलं आहे, कथा केलेली आहे। हा काय बोलता बाबा। बरं, मुगडच्या भजनी मंडळीची किंमत किती आहे? आपल्या नांदेड जिल्ह्यात नसेल एवढी किंमत आहे यांची, है ना बाबा? खोटं तर नाही बोलत, मला अनुभव आहे। हे मेंढे आमचे मुगडचे भजनी मंडळ, तसं बाहेरून बोलवायचं झालं तर खूप काही लागतं, पण एक मन आहे, इथून बोलता येणार नाही, पण घरातलं काय त्याचं काही महत्त्व नसतं असं होता कामा नये। तुकोबाराया सुद्धा देहू गावात राहत होते, पण तुकोबारायांना शेवटपर्यंत कोणी तुकाराम असं म्हटलं नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे। कारण गावात भक्त आहे, देव आहे, पण त्याचा अवतार प्रत्येकाला कळाला नाही। आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे, थोडक्यात बोलून जाते मी। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं वैभव जे आपल्या वारकरी संप्रदायाचं शिखर महामेरू मनवणारे माझे मामासाहेब वैकुंठवासी मामासाहेब मार्ताळेकर, हे महामेरू आहेत। त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर थोडक्यात जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार म्हणायला काही हरकत नाही असे मामासाहेब, पण गावकरी मंडळींना कधीपर्यंत कळाले नाही। हयात असेपर्यंत गावकऱ्यांना मामासाहेबांची ख्यातीच कळाली नाही। कोणे दिवशी कळाली? ज्या दिवशी मामा गेले, ज्या दिवशी बाहेर गावचा समाज गावात जमा झाला, 5 तास नांदेडचा हायवे बंद होता। 2000 सालची गोष्ट आहे, का जास्त दूरची नाही, 25 वर्षाखालची गोष्ट आहे ना बाबा।
2000 सालची, इसवी सन 2000 सालामध्ये मामासाहेब गेले. 5 तास नांदेडचा हायवे बंद होता. मामासाहेबांच्या टिळ्याचे पैसे किती? 1 रुपया टाकला, कुणी 100ची नोट टाकली नाही. साखराचे 2 पोते भरले. एवढा टिळा जमला म्हणजे किती समाज असेल. असे काही मंडळी आपल्याकडे होऊन गेले. पण दिव्याखाली अंधार असा असता कामा नये. गावातल्या सगळ्यांनी परमार्थाकरता एकत्र यावं आणि आज जो आम्ही सेवेकरता निवडलेला अभंग आहे ना, तो फार महत्वाचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया प्रत्येक जीवाला उपदेश करतात. महाराज काही प्रश्न आहेत. उपदेश कुणी करावा, उपदेश कुणाला करावा, उपदेश कशाचा करावा, सगळ्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत. उपदेश कसा असावा? आपण ज्याला उपदेश करणार आहोत त्याच्या हिताचा असावा. उपदेश कशाशी निगडीत असावा? त्याच्या आत्मउद्धाराबद्दलचा निगडीत असावा. आत्मउद्धार करणं हे मानवी जीवनाकरता एकमेव उपाय. कारण या जन्मामध्ये आपण माणूस काय करू शकतो? मानव जन्माचा उद्धार करून घेऊ शकतो. दुसऱ्या जन्मामध्ये मानवाच्या उद्धाराचा काही मार्ग सांगितलेला नाही. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. असं ज्ञान दुसऱ्या जन्मामध्ये नसल्या कारणानं जगद्गुरु तुकोबाराया जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाला उपदेश करतात. काय करा? प्रत्येक क्षणाला विचार करा. कशाचा? तरावया पार भवसिंधूतून तुम्हाला पहिलं तीराला जायचंय ना दादा, मग प्रत्येक क्षण फार महत्वाचा आहे. विचार करा. लोक म्हणले महाराज नाही केलं तर काय होईल? कारण उलट बोलायची पद्धत आहे आपल्याकडे. नाहीच केला विचार तर काय होईल? तुकोबाराया म्हणले नाही जर केलं ना तर तुम्हाला मिळालेलं शरीर कसे? नाशिवंत देह जाणार सकळ. बाबा शरीर जाईल आणि आयुष्य खातो काळ. सावधान सावध राहा. जो डोळे झाकून तो जीवन जगतो, तुला वाटतं मी मरणारच नाही. जसं काही मी आमरच जन्माला आलो तर तुला सावध करण्याकरता मी आलो. तुला मिळालेलं शरीर हे काळाचं आहे आणि तुला मिळालेलं आयुष्य हे मोजून तुझ्या करता मिळाले. म्हणून ते दोन्ही संपणार आहेत. डोळे झाकून राहू नको. लोकांना सांगल्यावर पटलं महाराज. तुम्ही म्हणता अगदी बरोबर आहे. मग आम्ही काय करावं? परमार्थ कसा करावा? तर तुकोबाराया सांगतात परमार्थ करायचे तर एकच करा. घरात बसू नका. कुठं जा? संत समागमाकडे जा. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी. परमार्थाची संतांच्या समागमाकडे जा. संत समागमाकडे गेल्यानंतर फायदा काय? तुकोबाराया म्हणतात संतांच्या सहवासामध्ये राहिलं तर संगती पंगती देवासवे घडे. देवासोबत राहण्याचा सहवास भेटतो आणि परमात्म्याची प्राप्ती करून घेता येतं. म्हणून संत सहवास धरा. तो लोक म्हणले ठीक आहे महाराज, तरी पण आम्ही लेकरं केलो, बायकोय सोन्यासारखी, 4 मजली बिल्डिंग आहे, शेतीवाडी आहे, सगळं काय करायचं? तर तुकोबाराया म्हणतात याच्याकडं पाहून जर तुम्ही संसारात राहाल तर शेवट ऐकून घ्या. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धूर. बाबा रे, वेड्यासारखं डोळे झाकून आयुष्य जगू नका. 4 मजली जरी बिल्डिंग असली ना, शेवटची आंघोळ कुठं बाबा? कुठे? मग त्याच्याकरता डोळ्यात धूर घातल्यासारखं राहू नका. जगाकडे उघड्या डोळ्यानं पहा आणि या जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्या. त्याकरता खटाटोप करा, घाई करा, असा महत्वाचा उपदेश जगद्गुरु तुकोबाराया या अभंगात करतात. विठ्ठल रे विठ्ठला